श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आपल्याला आज तुळशी विवाहाचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे। या ठिकाणी मी आज करून दाखवणार नाहीये, कारण खरंच खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शंका मनात राहू नयेत। इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या अंगणात जागा असेल तर अंगणात, गॅलरीत जागा असेल तर गॅलरीत किंवा सरळ हॉल मध्ये तुम्ही तुळशी लग्न लावू शकता, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे जर बाहेर तुळशीचं लग्न लावणार असाल तर तुळशीच्या आजूबाजूची, तुळशी वृंदावनाची, तुळशी कुंडीची संपूर्ण साफसफाई करून घ्यावी। तुळशी लग्नाच्या आदल्याच दिवशी तुळशीवरची पिकलेली पानं, जे काही घाण आहे, गवत उगवलेलं आहे, ते सगळं काढून घ्यावं। तुळशीची कुंडी मातीची असेल तर ती छानपैकी रंगवावी, त्याच्यावर चित्र वगैरे काढावीत, फुलं पानं काढावीत, शुभचिन्ह काढावीत, श्री राधाकृष्ण तुम्ही लिहू शकता। अशा प्रकारे आदल्या दिवशी तुम्हाला ही तयारी करून घ्यायची आहे। ज्या दिवशी लग्न करणार आहात त्या दिवशी संध्याकाळी 6:30 नंतर साधारणतः तुळशी विवाह होतो। 6:30 नंतर तुम्हाला तुळशी विवाह करण्याच्या आधी तुळशीला आणि शाळीग्राम असेल तर शाळीग्राम किंवा कृष्ण किंवा विठोबा या तिन्हींसोबतही लग्न लावलं तरीही चालतं। तुळशीचं बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती, शाळीग्राम असेल तर अवश्य शाळीग्रामच घ्या, किंवा कृष्णाची कोणतीही मोठी मूर्ती असेल तरीही चालेल, जी आपण घरामध्ये हॉलमध्ये ठेवतो, आपल्याला आवडते म्हणून ठेवतो, ती ठेवली तरीही चालेल। बाकी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे तर कापसाचे पांढरे गेज वस्त्र 2, एक कृष्णासाठी, एक तुळशीसाठी। त्याचप्रमाणे आवळा, चिंच, बोरं किंवा आवळा आणि चिंच हे लागणार आहे। पंचामृत तुम्हाला लागणार आहे, कलश भरून पाणी लागणार आहे, 4 अखंड पानासहित ऊस लागणार आहेत। बघा साहित्य मी तुम्हाला सांगत आहे। हळदी कुंकू लागणार आहे, चंदन लागणार आहे, फुलं लागणार आहेत, धूप, दीप आणि नैवेद्य लागणार आहे। नैवेद्य तुम्ही या दिवशी करंज्या थोड्याशा करू शकता, फराळातला कुठलाही पदार्थ किंवा काही स्वीट, मिठाई, फळांचा पदार्थ, फळांचा नैवेद्य सुद्धा तुम्ही या दिवशी दाखवू शकता। तर एवढं साहित्य आपल्याला या दिवशी लागणार आहे। पळी भांड, तामण हे सुद्धा तुम्हाला या दिवशी लागणार आहे। आणि तुम्हाला तुळशीवर घालायला एखादी चुनरी म्हणजे ओढणी लागणार आहे। काही भागामध्ये तुळशी वृंदावनाला साडी सुद्धा नेसवली जाते, पण आपल्या महाराष्ट्र भागात अजून तरी ती पद्धत जास्त नाहीये। तुळशीवर चुनरी म्हणजे ओढणी किंवा पांढरं कापड किंवा हिरवं लाल ब्लाउज पीस, पांढरं नका घालू, लाल हिरवं ब्लाउज पीस तरी जसं आपण दुल्हनच्या डोक्यावर घालतो तसं तिच्या डोक्यावर आपल्याला घालायचं आहे। कुंडी सजवायची आहे, तुम्हाला इच्छा असेल कुंडीलाही कापड लावू शकता, पण आमच्या इथे ती पद्धत नाहीये की तुळशीला साडी नेसवणे किंवा तुळशीच्या कुंडीला कापड लावणे। आमच्या इथं अतिशय साध्या पद्धतीने मात्र मनापासून तुळशीचे पूजन केले जाते। आता बरोबर तुळशीच्या समोर एक पाट किंवा चौरंग मांडून तुम्हाला त्याच्यावर एक पिवळे वस्त्र घालायचे आहे किंवा लाल वस्त्र घालायचे आहे, त्याच्यावर तुम्हाला चौक काढायचा आहे किंवा स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून घ्यायची आहे। सगळ्यात आधी तुम्हाला गणपती पूजन म्हणजे 2 विड्याच्या पानांवर एक सुपारी ठेवायची आहे, त्याला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि गणपती पूजन सगळ्यात आधी करायचं आहे। दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दीपाचे पूजन करायचे आहे, घंटीचे पूजन करायचे आहे आणि त्यानंतर गणपती पूजन, दिव्याचे पूजन, घंटी पूजन झाल्यानंतर बाळकृष्णाला ताम्हणात घेऊन पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला कृष्णाला स्नान घालून घ्यायचे आहे आणि कृष्णाला स्वच्छ पुसून तुम्हाला त्या चौरंगावर किंवा पाटावर स्वस्तिक जे काढलं आहे किंवा चौकी काढली आहे त्याच्यावर तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुळशी मातेला थोडंसं पाणी घालायचं आहे, तुळशी मातेवर पंचामृत शिंपडायचं आहे, तुळशी मातेवर पुन्हा पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर मंगळसूत्र घालायचं आहे, हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत आणि तिच्या डोक्यावर तुम्हाला चुनरी किंवा ब्लाउज पीस घालायचा आहे। हा विधी झाल्यानंतर तुम्हाला दोघांचीही विधिवत पूजा करून घ्यायची आहे। पूजा करून घेतल्यानंतर ओम श्री तुलसे विद्महे विष्णुप्रियाय धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे। तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, कृष्णाला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला
मध्ये तुम्हाला एक ओढणी असेल पांढरी किंवा तुमच्याकडे काय जे पांढरं वस्त्र असेल ते मध्ये घ्यायचं आहे। सगळ्यांच्या हातात जेवढी जण उपलब्ध असतील त्यांच्या हातामध्ये अक्षता द्यायच्या आहेत, रंगीत अक्षता, आणि 3 मंगलाष्टक म्हणायचे आहेत। मंगलाष्टक गुगलला सर्च करा, लगेचच मिळून जातील। जशा जमतील तशा चालीरीतीमध्ये तुम्हाला मंगलाष्टक म्हणून घ्यायचे आहे। तुळशीच्या चारी बाजूला ऊस बांधून सगळ्यात आधी घ्यायचा आहे। शेणाचा सडा मारायचा आहे किंवा हळदीचं लेपन करायचं आहे तुळशीच्या पुढे। त्याच्यावर श्री राधाकृष्ण प्रसन्न असं लिहून घ्यायचं आहे। गोपद्म काढायचे आहेत, लक्ष्मीची पावले काढायची आहेत, आणि त्यानंतर मग मध्ये अंतरपाठ धरायचा आहे। तुम्ही गुरुजींना बोलवून केलं तरीही चालेल, घरच्या घरी केलं तरीही चालेल। 3 मंगलाष्टक म्हणून प्रत्येक वेळेस शुभमंगल सावधान म्हटल्यानंतर अक्षता दोघांच्याही डोक्यावर घालायच्या आहेत। तुम्हाला हौस असेल, आवड असेल तर दोघांनाही मुंडावळ्या सुद्धा तुम्ही बांधू शकता। मी स्वतः बांधते, तुम्ही बांधू शकता। नसेल तरी हरकत नाही, कुठल्याही गोष्टीवर अडून राहायचं नाहीये। दोघांनाही अक्षता डोक्यावर पडल्या की तुम्हाला अंतरपाठ काढून टाळ्या वाजवायच्या आहेत की आपला तुलसी विवाह झालाय, किंवा घंटी वाजवून घ्यायची आहे। त्यानंतर आवळा, चिंच आणि जो काही नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे। आरती म्हणायची आहे, विष्णूची कृष्णाची आरती म्हटली तरी चालेल। आणि त्यानंतर तुम्हाला हे थोड्या वेळ सगळं तसंच ठेवायचं आहे। तुळशी वृंदावनाच्या चारी बाजूला पणत्या लावायच्या आहेत। कृष्णासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशी समोर तुपाचा दिवा एक तुम्हाला अवश्य लावायचा आहे। आणि अशा प्रकारे तुम्हाला तुलसी विवाह करून घ्यायचा आहे। तुळशीच्या पुढे तुम्ही रांगोळी म्हणून अष्टदल काढू शकता, शंख, चक्र, गोपद्म काढू शकता। आवळ्याचे झाड असेल तर ते सुद्धा तुळशीच्या शेजारी कुंडीत असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता। तुळशीची पंचोपचार पूजा तुम्हाला करायची आहे। मंत्र म्हणायचा आहे, श्रीम ह्रीम क्लीम ऐं वृंदावन्ये स्वाहा। श्रीम ह्रीम क्लीम ऐं वृंदावन्ये स्वाहा। दिव्याचा तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे, कुंकू, चंदन, नैवेद्य लावायचा आहे। वस्त्र अलंकार घालायचे आहे। लक्ष्मी अष्टक तुम्हाला या दिवशी म्हणायचे आहे। 4 दीपदान तुळशीच्या कडेने करायचे आहेत। विष्णूला तुळस या दिवशी म्हणजे कृष्णाला तुळस वाहिली तर 1000 गायींचे दान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते। त्यामुळे आदल्याच दिवशी तुळस आणून ठेवा किंवा घरातली तोडून ठेवा। तुळशीच्या लग्ना दिवशी तुळशीला तुम्हाला तोडायचं नाहीये, आणि कृष्णाला तुळस आठवणीने व्हायची आहे। पुन्हा एकदा सांगते, 1000 गोदान म्हणजे 1000 गायींचे दान केल्याचे पुण्य मिळते ज्या दिवशी तुम्ही जर तुळस वाहिली तर। त्याचप्रमाणे संतान ज्यांना होत नाहीये त्यांनी तुळशी लग्ना दिवशी तुलसी नामाष्टक म्हणायचं आहे। ज्यांच्या लग्नामध्ये सतत भांडणं म्हणजे विवाहाच्या जोडप्यामध्ये भांडणं होत आहेत त्यांनीही तुलसी नामाष्टक म्हणायचं आहे। ज्यांचे लग्न ठरत नाहीये त्यांनीही तुलसी नामाष्टक म्हणायचं आहे। नवीन घर तुम्ही जर राहायला जात आहात तर जाताना नेहमी तुळस, विष्णू भगवानांचा फोटो आणि जलकलश जर घेऊन प्रवेश केलात तर तुम्हाला संपत्तीमध्ये, धनसंपत्तीमध्ये कधीही कमी पडत नाही। नोकरी, व्यापार यासाठी सुद्धा तुम्हाला गुरुवारी तुम्ही जी श्यामा तुळस म्हणजे जी काळी तुळस असते ती पिवळ्या कपड्यात गुरुवारी तोडून बांधून जर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी नेलेत तर तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढेल। अशा प्रकारे छोटे छोटे 2-3 उपाय पण तुम्हाला मी सांगितले आहेत, आणि तुळशी लग्नाची अतिशय सोपी पद्धत सांगितली आहे। तुळशीची तुम्ही या दिवशी ओटी भरू शकता। ब्लाउज पीस खणा नारळाने किंवा नुसता ब्लाउज पीस, नारळ, हळकुंड, खोबरं, खारीक याने तुम्ही तुळशीची ओटी भरू शकता। कृष्णाला गेजमाळेचं वस्त्र घालायचं आहे, तुळशीलाही गेजमाळ म्हणजे कापसाचं वस्त्र घालायचं आहे। ही ओटी नंतर तुम्ही लक्ष्मी मंदिरात देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःही सुद्धाही वापरू शकता। त्या नारळाचा प्रसाद बनवून खाऊ शकता किंवा सरळ एखाद्या लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन ही ओटी तुम्ही भरू शकता। ओटी भरायला विसरू नका, कारण ही तुलसी माता आहे, सवाष्णी आहे, तिचं त्या दिवशी लग्न झालेलं आहे। त्यामुळे ओटी तर तुम्हाला नक्कीच भरायची आहे। अशा प्रकारे हा छोटासा कार्यक्रम तुम्हाला साजरा करायचा आहे। यात खूप काही अवघड नाहीये। ऊसाचे फक्त तुम्हाला 4 खांब म्हणजे 4 ऊस आणून मध्यभागी असे बांधायचे आहेत आणि तुम्हाला तुलसी विवाह करायचा आहे। अंतरपाठ नसेल, पांढरी ओढणी किंवा कोणतेही वस्त्र घेतलेत तरी चालेल। आणि तुम्हाला शुभमंगल सावधान म्हटल्यावर दोघांच्याही डोक्यावर अक्षता व्हायच्या आहेत। दोघांनाही एकमेकाच्या समोर म्हणजे तुळशीच्या समोर, इकडे तुळस असेल तर इकडे त्याच्याकडे तोंड करून असा कृष्ण आला पाहिजे हे लक्षात ठेवा। स्वच्छता ठेवा, आजूबाजूला चप्पल वगैरे ठेवू नका। तुळशीची पानं, आदल्या दिवशी गळलेली पानं, तुळशीतली घाण सगळी आठवणीनं काढा
हळदीचं लेपन किंवा हळदीचं पाणी मारून मग त्याच्यामध्ये तुळस ठेवा। अगदी घरात तुम्ही सतरंजीवर सुद्धा लग्न लावलं तुळशीचं तरीही चालतं, काही हरकत नाहीये। तुळस झाल्यावर फटाकडे वाजवू नका। लग्न झाल्यावर फटाकड्यांनी फक्त प्रदूषण होतं आणि त्रास होतो, म्हणून त्यापासून लांब राहा। अतिशय साध्या पद्धतीने तुळशी विवाह साजरा करा आणि तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते असे म्हटले जाते। त्यामुळे तुळशी विवाह अवश्य करा। शक्य असेल गुरुजींना बोलवून करा, शक्य नसेल आता मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही हा विवाह करू शकता। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।